नमस्कार मंडळी, कसं काय मजेत ना? बाहेर पावसाचा जोर सुरू आहे. आपल्याला पावसाळ्यामध्ये नेहमी गरमागरम काही ना काहीतरी खायची इच्छा होते. आज मी तुमच्या बरोबर पावसाळ्याविषयी स्ट्रीट स्टाईल मोमोजची रेसिपी शेअर करणार आहे. मोमोज बरोबर खाण्यासाठी इथे मी एक चटणी सुद्धा बनवलेली आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सर्वात अगोदर आपण मोमोज करण्यासाठी इथे पीठ मळून घेणार आहोत. तर त्यासाठी इथे मी 1.5 कप मैदा घेतलेला आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं आहे. इथे बघू शकता मी घट्टसर असं पीठ मळून घेत आहे. हे आपलं पीठ आता मळून झालेलं आहे. आता आपण याला 10 मिनिटं साईडला ठेवून देणार आहोत आणि बाकीची तयारी करून घ्यायची आहे. तर ह्याच्यावरती झाकण देऊन आपण याला साईडला ठेवून देऊ. तर बाकीची तयारी करण्यासाठी इथे मी काही भाज्या घेतलेल्या आहेत. त्यामध्ये फुलगोबी आहे, गाजर आहे, सिमला मिरची आहे. सर्वात अगोदर आपण इथे फुलगोबी घ्यायचा आहे, त्याला मधून असा कट करून घ्यायचा आहे. त्याचे 2 भाग करून घ्यायचे आहेत. हा फुलगोबी आपल्याला आता एका किसणीच्या मदतीने किसून घ्यायचा आहे. तुमच्याकडे जर चॉपर असेल तर चॉपरने तुम्ही याला बारीक करू शकता, पण किसणीने सुद्धा हा व्यवस्थित एकदम बारीक होतो. तर इथे मी सर्व फुलगोबी किसून घेतलेला आहे. आता मी इथे गाजर घेतलेला आहे. गाजर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे. ते सुद्धा किसणीनेच मी इथे किसून घेणार आहे. तर इथे मी 2 शिमला मिरची घेतलेल्या आहेत. त्या सुद्धा आपल्याला चिरून घ्यायच्या आहेत. चाकूच्या मदतीने जितकं बारीक करता येईल तितकं बारीक आपल्याला शिमला मिरची चिरून घ्यायची आहे. तर इथे मी गाजर आणि फुलगोबी किसून घेतलेला आहे. त्यामध्ये आता 2 चमचे मीठ घालून घेणार आहे आणि सर्व मिक्स करून 5 मिनिटं याला साईडला ठेवून द्यायचं आहे. मीठ घातल्यामुळे यामध्ये चांगलं पाणी सुटेल. हे पाणी आपल्याला परत काढायचं आहे. तर त्यासाठी इथे मी एक कॉटनचा कपडा घेतलेला आहे. त्यामध्ये आपल्याला भाज्या घालून घ्यायच्या आहेत आणि हाताच्या मदतीने आपल्याला हे प्रेस करत त्यातलं सर्व पाणी काढून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता मी पाणी अशा पद्धतीने काढून घेत आहे. या पाण्याचं तुम्ही सूप सुद्धा बनवू शकता. तर इथे मी भाजी एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे. आता हे आपलं मोमोजचं सारण तयार आहे. आता आपण मोमोज बरोबर खाण्यासाठी एक स्ट्रीट स्टाईल चटणी बनवणार आहोत. तर त्यासाठी इथे मी 4 मीडियम साईजचे टमाटर घेतलेले आहेत. त्यांना मधून असा कट करून घ्यायचा आहे. 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. 1 इंचपेक्षा थोडं जास्त आलं घेतलेलं आहे. हे सुद्धा चिरून घ्यायचं आहे. आता आपण हे सर्व शिजवून घेणार आहोत. तर त्यासाठी इथे मी एका सॉसपॅन मध्ये पाणी घेतलेलं आहे. त्यामध्ये टमाटर घालून घ्यायचे आहेत. आलं लसूण घालून घ्यायचं आहे. 4 मी इथं तिखटवाल्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत आणि 4 काश्मीरी लाल मिरच्या घेतलेल्या आहेत. कलरसाठी आपण काश्मीरी लाल मिरची वापरत आहोत. हे सर्व आपल्याला घालून आता शिजवून घ्यायचं आहे. चवीनुसार थोडंसं मीठ. टमाटर सॉफ्ट होऊपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. तर इथं मी याला मिक्स करून घेत आहे. याला उकळी आलेली आहे. आता आपण यामध्ये एक स्लरी घालून घेणार आहोत. 2 चमचे कॉर्नफ्लॉवर आणि थोडंसं पाणी घालून मी इथे एक स्लरी बनवून घेतलेली आहे. ती यामध्ये घालून घ्यायची आहे आणि 5 मिनिटे याला पुन्हा एकदा शिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला गॅस बंद करून हे थंड करून घ्यायचं आहे. थंड करून झाल्यानंतर आपल्याला हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. ही चटणी आपली आता मिक्सरमध्ये वाटण्यासाठी तयार आहे. बारीक असं मिक्सरला वाटून घेऊयात. इथे बघू शकता चटणी मी छान अशी मिक्सरला बारीक वाटून घेतलेली आहे. तयार झालेली आहे आपली चटणी. आता एका बाउलमध्ये काढून घेऊयात. तर ही चटणी खाण्यासाठी अगदी परफेक्ट अशी तयार झालेली आहे. यामध्ये आपण 1 चमचा आता विनेगर घालून घेणार आहोत. तुमच्याकडे नसेल तरी स्किप केलं तरी चालेल. तर विनेगर घातल्यामुळे ही चटणी जास्त दिवस टिकते, त्यामुळे मी घातलेलं आहे. तर इथे आपली चटणी तयार झालेली आहे. आता आपण ज्या भाज्या चिरून घेतल्या होत्या त्या आता परतून घेणार आहोत. तर त्यासाठी गॅसवरती कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये तेल ओतून घ्यायचं आहे. तेल चांगलं गरम झालं की यामध्ये बारीक चिरलेला लसूण, बारीक चिरलेलं आलं आणि हिरवी मिरची घालून घ्यायची आहे. हे छान असं आपल्याला 2 मिनिटासाठी परतून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये आपण किसून घेतलेला फुलगोबी आणि गाजर घालून घ्यायचं आहे. सिमला मिरची घालून घ्यायची आहे. इथे मी पातीचा कांदा घेतलेला आहे. तो सुद्धा चिरून घेतलेला आहे. तो यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि छान असं आपल्याला हे मोठ्या गॅसवरती परतून भाज्यांमधलं सर्व पाणी जाण्यासाठी आपल्याला ह्याला मोठ्या गॅसवरतीच परतून घ्यायचं आहे. परतून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये 1.5 चमचा काळी मिरी पूड घालून घ्यायची आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ आपण अगोदर सुद्धा घातलं होतं, त्यामुळे टेस्ट करूनच मीठ घालायचं.
तर इथे हे सर्व भाज्या आपल्या परतून घ्यायच्या आहेत व्यवस्थित। इथे हे आपलं सारण तयार झालेलं आहे। आता आपण मोमोजचं पीठ घेऊयात। हे छान असं सॉफ्ट झालेलं आहे। याचे आता छोटे छोटे गोळे करून घेऊयात। आपण पुरीसाठी जसे गोळे बनवतो त्यापेक्षा थोडेसे छोटे गोळे इथे बनवून घ्यायचे आहेत। आता यामधला आपल्याला एक गोळा घ्यायचा आहे आणि छान असा याला लाटून घ्यायचा आहे। पुरीच्या आकाराचं म्हणजे थोडंसं पातळ आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे आणि यामध्ये सारण घालून घ्यायचं आहे। सारण घालून घेतल्यानंतर याला आपण मोमोजचा आकार देणार आहोत। तर त्यासाठी इथे एका साईडला आपल्याला आपण जसं मोदक बनवतो त्या पद्धतीचा आकार म्हणजे कळ्या पाडून घ्यायच्या आहेत। तर इथे व्हिडिओमध्ये बघू शकता मी अशा पद्धतीने याला एका साईडला कळ्या पाडून घेत आहे आणि आता जी दुसरी बाजू आहे ती उचलून आपल्याला या कळ्या पडलेल्या बाजूला चिटकवून द्यायची आहे। तर अशा पद्धतीने हा मोमो आपला तयार झालेला आहे। अशाच पद्धतीने आपण बाकीचे सुद्धा मोमोज बनवून घेऊ। इथे मी एक चाळण घेतलेली आहे, त्यामध्ये तेल लावलेलं आहे आणि सर्व मोमोज बनवून घेतलेले आहेत। मोमोज बनवून झाल्यानंतर त्याच्यावरती थोडंसं तेल लावायचं आहे। तेल लावल्यामुळे मोमोज स्टीम करताना अजिबात वरून सुकणार नाहीत, त्यामुळे तेल लावायला अजिबात विसरू नका। इथे आता मी एका भांड्यामध्ये पाणी गरम करून घेतलेलं आहे। त्याच्यावरती मोमोजची प्लेट आपल्याला ठेवून द्यायची आहे आणि 15 ते 20 मिनिटांसाठी मोमोज चांगले स्टीम करून घ्यायचे आहेत। इथे आपले मोमोज तयार झालेले आहेत। आता आपण यांना एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊयात। सोबत चटणी सुद्धा सर्व केलेली आहे। तयार झालेले आहेत आपले गरमागरम चमचमीत असे मोमोज। तर इथे मी एक मोमो तुम्हाला तोडून दाखवते। अगदी छान आणि सुरेख असे मोमोज झाले होते। तुम्ही सुद्धा घरच्या घरी अशा पद्धतीचे मोमोज बनवू शकता। ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून कळवा। व्हिडिओला लाईक करा आणि एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। आपण भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।